नमस्कार, आपण पाहत आहात स्वदेशी न्यूज। परभणी जिल्ह्यातील भोगाव सर्कलमध्ये भारतीय जनता पक्षाची जाहीर सभा उत्साहात पार पडली। भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा आयोजित करण्यात आली होती। भोगाव सर्कलचे भाजप उमेदवार रवी देशमुख यांच्या प्रचारार्थ झालेल्या या सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। सभेत बोलताना सुरेश भुमरे यांनी भोगाव सर्कलच्या विकासासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले। रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करून परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। यावेळी उमेदवार रवी देशमुख यांनीही मतदारांशी संवाद साधत निवडून आल्यास सर्कलमधील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं। सभेमुळे भोगाव सर्कलमध्ये निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे चित्र पाहायला मिळत आहे। आता काय खरं नाही, त्यामुळं काही काही कोणाला नावाचंच रवी भाऊ आहे, इकडे नावाच राम आहे, रामराव आहे, त्यामुळं काही काळजी काढली गरज आहे का? त्यामुळं आपल्या सर्वांना विनंती करतो, पुढचे 3 दिवस रवी भाऊ साठी आणि रामरावजी साठी द्या। 3 दिवस द्या फक्त। तुम्ही किती दिवस सांगा आम्ही? 3 दिवस। तुमच्या मोबाईल मध्ये जेवढे नंबर आहे त्या सर्वांना फोन करा, आजूबाजूच्या शेजाऱ्याला सांगा, बाजूच्या गावात पाहुण्याला जाऊन सांगा, मित्राला जाऊन सांगा, तुम्ही 3 दिवस रवी भाऊ साठी आणि रामरावजी साठी द्या। पुढचे 5 वर्ष आदरणीय नामदार मेघनादिनी मोनीकर साकोरे असतील, मोनीकर साहेब असतील आणि मी जिल्हा अध्यक्ष म्हणून तुमच्यासाठी हे 5 वर्ष आम्ही देऊ आणि या दोन्ही उमेदवाराकडून काम आपण करून घेऊ आणि भोगाव देवी हे सर्कल आपण दत्तक घ्यायला लावू, एवढंच बोलतो। जायचं असल्यामुळे आपल्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद। जय